श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. कालच्या भागामध्ये आपण निशांतचं लग्न खूप छान एन्जॉय केलं. तर आता आपण आपल्या कथेच्या पुढील भागाला सुरुवात करूयात. जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 6. निशांतचं लग्न निर्विघ्न पार पडलं होतं. आता सर्वजण नवीन नवरीला घेऊन परतीच्या मार्गाला निघणार होते. घरी माघारी जाताना परत अमरचा फोन वाजला. सर्वजण गाडीत बसत होते ते बघून तो हळूच बाजूला गेला. फोन रिसीव्ह करत बोलू लागला. हा जॉन, काय खबर? अमर हळू आवाजात बोलू लागला. बॉस, तुमचा संशय खरा ठरला. कोणीतरी होतं तुमच्या मागावर. आम्ही त्याला पकडलं आहे. तुमच्या व्हिलात बेसमेंटमध्ये कैद करून ठेवलं आहे. जॉनने माहिती दिली. ठीक आहे, त्याच्यावर नजर ठेव. त्याचा मोबाईल काढून घे. त्याचे कॉल डिटेल्स काढ. मला सकाळपर्यंत हवे आहेत. सकाळशिवाय नाही काही करू शकत मी. अमर करड्या आवाजात म्हणाला, पण आवाज हळूच होता. हो बॉस, मी लगेच कामाला लागतो. सकाळी तुम्ही येण्या अगोदर सर्व तयार असेल, जॉन म्हणाला. अमर, तो काही बोलणार तर निशांतने त्याला आवाज दिला. आलो आलो, 1 मिनिट. अमरने त्याला उत्तर दिलं. जॉन, मी निघतो आता. सकाळी येईन मी व्हिलावर. अमर घाईघाईने म्हणाला. आपण गेलो नाही तर निशांत इकडे येणार हे त्याला माहीत होतं. त्यामुळे घाई करत होता. हो बॉस, टेक केअर, जॉन म्हणाला. म्हणत अमरने कॉल कट केला आणि पटकन गाडीकडे निघाला. 1 तासात सर्वजण निशांतच्या फ्लॅटवर पोहोचले. नवीन जोडप्यांचं औक्षण करण्यात आलं. त्यांचं स्वागत झालं आणि सर्वजण आराम करायला निघून गेले. अमर आणि निशांत एकाच रूममध्ये राहणार होते. अमर रागात इकडून तिकडे येरझाऱ्या घालत होता. निशांत बाथरूममध्ये होता. तो आला तसं त्याचं लक्ष अमरकडे गेलं. त्याला इतक्या रागात बघून त्याला समजलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. अमर, दुपारपासून बघतोय तुला. इतकं रागात येण्यासारखं काय झालंय? निशांतने न राहून त्याला विचारलंच. तसा अमर जाग्यावर उभा राहिला. अरे काही नाही, चल आराम कर. आणि मी सकाळी लवकर जाणार आहे. अर्जंट काम आहे. आता लवकर झोपलो तर सकाळी लवकर उठता येईल. अमर कसानुसा हसत म्हणाला. आत्ताच तर त्याचं लग्न झालंय. इतक्यात नको त्याला टेन्शन द्यायला म्हणून त्याने काही सांगितलं नाही. तरीही निशांतला डाऊट आलाच होता. ठीक आहे, चल झोप. मलाही लवकर उठायचे. उद्यापासून देवदर्शनाला जायचे. तू येशील ना? निशांतही तो काही सांगणार नाही म्हणून विषय बदलत म्हणाला. नाही अरे, आता नाही जमणार असं फिरायला. कामाकडे दुर्लक्ष होऊ लागले. आजोबांचे फोनवर फोन येत होते. तिकडेही बघावं लागेल ना. अमर म्हणाला. बरं ठीक आहे, चल झोप. जाण्याआधी मला भेटून जाशील, नाहीतर मी झोपेत असतानाच निघून जाशील. निशांत एका बाजूला झोपत म्हणाला. तुला भेटल्याशिवाय नाही जाणार मी. अमर दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. डोक्यात विचारांचे चक्र मात्र चालूच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण लवकर उठले. कोणी नाश्त्याची तर कोणी निघायची तयारी करत होते. काही ठराविकच नातेवाईक थांबलेले होते. देवदर्शनासाठी 2-3 गाड्या केल्या होत्या. नातेवाईक जास्त असल्याने अमरने त्यांच्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली होती. सोबत त्याचे ड्रायव्हर जाणार होते. वाणी, चल आवर पटकन, थोड्या वेळात निघायचंय. निशांत वाणीला तयार व्हायला सांगत होता. मामा प्लीज, तुमच्या आग्रहाखातर मी लग्नात आलेले. आता देवदर्शनाचं म्हणू नका.
वाणी त्याच्याकडे रिक्वेस्ट करत म्हणाली, वाणी अगं. निशांत काही बोलणार तोच ती बोलली, मामा प्लीज. वाणी त्याला कळवळून म्हणाली, बरं ठीक आहे, नको येऊस, पण काळजी घेशील स्वतःची. आम्ही सर्वच चाललोय, तू एकटीच असणार आहेस घरी. आम्ही गेल्यावर दरवाजा बंद करून घे. निशांत तिला सूचना करत म्हणाला, हो मामा, तुम्ही व्यवस्थित जा. वाणी हसत म्हणाली. तसा निशांत तिच्या डोक्यावर हात फिरवून निघून गेला. अमर सकाळीच त्याच्या व्हिलाकडे आला होता. जॉन तिथेच त्याची वाट बघत उभा होता. अमरने जास्त वेळ न दवडता सरळ बेसमेंट गाठलं. तिथे त्या कालच्या माणसाला पकडून ठेवलेलं होतं. त्याला त्याची खबर घेण्याची जास्तच घाई झाली होती. जॉन, कोण आहे हा? काही माहिती मिळाली का याची? अमरची नजर समोरच्या माणसावरच टिकून होती. चेहरा अनोळखी होता म्हणून त्याने विचारलं, हो बॉस, हे त्याचे कॉल डिटेल्स. जॉन काही पेपर्स त्याच्याकडे देत म्हणाला. अमर बारकाईने एक ना एक नंबर निहाळत होता. मी त्याच्या काल रात्रीच्या नंबरवरून फोन लावून बघितला बॉस. तो मित्तलचा नंबर होता. तो 2 दिवसांपासून सलग याला कॉन्टॅक्ट करत होता, जॉनने सांगितलं. तसा अमरचा चेहरा रागाने लाल झाला. कॉल रेकॉर्डिंग्स मिळाली का? अमरने विचारलं. नाही बॉस, फक्त नंबरच मिळाला, जॉनने सांगितलं. मित्तलला समजलं का हा आपल्या ताब्यात आहे ते? अमरने विचारलं. बहुतेक नाही बॉस, कारण याचा मोबाईल मी कालच हिसकावून घेतला होता, जॉन म्हणाला. मग अमरने शेजारची खुर्ची जवळ ओढली आणि त्यावर बसून समोरच्या माणसाला बोलू लागला. काय प्लॅन होता तुमचा? मला सगळं सविस्तर सांगायचं, तेही खरं. अमर त्याच्यावर नजर रोखत विचारत होता. सर, मला जास्त काही माहीत नाही. फक्त एवढंच माहिती आहे की मित्तलने मला तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलेलं. मग मी तुमच्यावर पाळत ठेवून होतो. तेव्हाच कळालं की एक मुलगी तुम्हाला आवडते. मी तशी माहिती त्यांना दिली. त्यांनी त्या मुलीला उचलायला सांगितलं होतं. बास, एवढंच मला माहीत आहे. तो पटापटा पोपटासारखा बोलू लागला, कारण खोटं बोललो तर मरणार हे त्याला कळालं होतं. तसा जॉनकडे असलेला त्या माणसाचा फोन वाजला. जॉनने त्यावरचा नंबर बघितला. कालचा म्हणजेच मित्तलचा नंबर होता. बॉस, मित्तलचा आहे. जॉनने मोबाईल त्याच्याकडे दिला. अमरने फोन हातात घेतला आणि समोरच्या माणसाच्या हातात दिला. उचल हा फोन, स्पीकरवर टाक आणि नेहमी जसा बोलत होतास त्याच्याशी तसंच बोल. अमरने समोरच्या माणसाकडे मोबाईल देत धमकावत म्हणाला. तसा त्या माणसाने थरथरत्या हाताने फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला. हॅलो. समोरून मित्तल बोलला. तसं अमरला त्याचा आवाज ऐकून राग आला. हॅलो सर. समोरचा माणूस स्वतःचा आवाज कसाबसा स्थिर ठेवत म्हणाला. काय खबर आहे? आज काम होईल का? मित्तलने एक्साइट होऊन विचारलं. सर, बघावं लागेल, कारण लग्नाची भीड आत्ता कुठे कमी व्हायला लागलीये, तो म्हणाला. तसा मित्तल त्याला सूचना देऊ लागला. हे बघ, हे काम करताना तो चौधरी तिथे असता कामा नये. त्याची नजर हटली की हे काम करायचे तुला. तो त्या मुलीपासून दूर असेल तेव्हाच उचल तिला, नाहीतर त्याच्या हातून मेलाच म्हणून समज. मित्तल त्याला समजावत होता. हो सर, बघतो काय ते, असं म्हणत त्या माणसाने फोन कट केला. ओके जॉन, मी निघतो, मला जरा महत्वाचं काम आहे. मनाशी काहीतरी ठरवत अमर खुर्चीवरून उठला. तो जायला निघणार तोच जॉन बोलला.
बॉस, याचं काय करायचं? जॉनने विचारलं. याचं काम नाहीये आता, असं म्हणत अमरने खिशातून बंदूक काढली आणि निशाणा न लावताच गोळी मारली. ती बरोबर त्याच्या 2 भुवयांच्या मध्ये लागली. वाणीला मध्ये घेतलं नसतं तर वाचला असता हा. अमर त्याच्याकडे बघत बोलला आणि तिथून निघून गेला. निशांच्या घरची बेल वाजली. वाणी घरी एकटीच होती. आता कोण आलं असेल बघायला तिने दार उघडलं. तुम्ही? जर तुम्हाला माझ्या या कथेचा भाग आवडला असेल तर माझ्या कथेला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील भागात.